ini आता सूत्रमध्ये बाहेर घेतले आहे या ठिकाणी आलेले सर्व आणि आजचे शिक्षक आहेत मुंबईच्या आतील परिवाराला वाटतंय त्यांची ओळख करून देण्यासाठी मुंबईचे संरक्षण सचिव अभिजित दळवे यांना विनंती करतो की त्यांची आजची ओळख करून दे. आदर्शांना वंदन करू मंदिर स्वतंत्र भारतीय घटनेचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे दर्शन परिवर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संरक्षक आंबेडकर यांना व त्यांच्या शेतकऱ्याच्या भारतीय बौद्ध महासभेचे राज्य कार्याध्यक्ष संपूर्ण राज्य अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे काल अमृत भारतीय बौद्ध महासभेचा सर्व भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष ज्यांनी कार्यक्रम मालिका चालू आहे सर्व शाखातून पदाधिकारी कार्यक्रम आणि क्रांतिकारी जय आज आपण पवित्र अशा
साऱ्या जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा. ज्या मातेने या राजाला घडवलं त्या विषयाचा आपण उपस्थित बोलता त्या विषयावर माझ्याकडे जाणार आहे. बघा, रामायणाचं जीवन चरित्र आतापर्यंत बोलतो त्या रामायणाचं त्या चरित्र आहे. रमायचं दुःख, रमायचं कष्ट, रमायची काटकसर, रमायची समाजसेवा आणि बाबाच्या बाजू अवलंबून सर्व लोकांना पद्धतीनं आंतरराष्ट्रीय सांगितलेलं आहे. परंतु आता रमायण सद्गुण माता रमा माता अनेक देश होते. दापोलीमध्ये दाभोळ मनात गाव आहे. दापोलीपासून 6 किलोमीटर अंतरावर गाव आहे दापोली. त्या दापोलीमध्ये भिक्खू भोसले आणि लखमा भोसले ते कुटुंबामध्ये घरात होते. कुटुंबामध्ये सर्वात मोठी होती आक्का आणि त्यांना भिक्खू झाली 7 फेब्रुवारी 1898 त्या बालिकेचं नाव राणी. राणीच्या नंतर बरोबर गौरा. गौराच्या नंतर सर्वात लहान भाऊ शांता. हे कुटुंबात आल्यानंतर रत्नागिरी संपूर्ण आपल्याला घरात कारभार गौरा लाकडी आपल्या घरात आपल्या घरामध्ये हातभार लागले. तसेच त्यांचे पती भिक्खू भोसले दाभोळीच्या बंधनावर मागण्याचा पेटला उचलून बाजारामध्ये पोहोचायच्या 50 वर्ष चालले. परंतु काम करताना काम करत असताना रखमाची तब्येत चिंताग्रस्त रखमा थोडी कमजोर आजारामुळे आणि त्यामुळे राहिली. त्यांच्याजवळ जातात आणि राहणाऱ्या संसाराची राहिली. मुलगा आहे, तुला दुसऱ्या जायचं आहे, खूप कष्टाळू आहे, तो दुसरा सुंदर आहे, तुला आज दुसरं जायचं लागलं, त्यांना आपलं करावं लागणार आहे, त्यांना तो माझ्या जेवायला करेल असं अत्यंत कष्ट सुंदर आहे, तू कष्टाळू आहे. वारंवार तुझ्या प्रयत्न करत रखमा आणि रमाईला राणीला त्यांनी भाकरी बनवले, जेवण बनवले, गौऱ्या कापले आणि लाकडी आले कामात राणी मदत करत. असं सांगण्यात दाभोळ बंदरात भिक्खू भोसले कपडा असताना त्यांच्या छातीला आजार होतो आणि रक्ताचा विचार होतात. परंतु ते आपल्या रक्तापासून लपवतात आणि असं काही दिवस चालतात, दिवसामध्ये दिवस जातात. असं ना भरल्या घरामध्ये धोत्रेबाई वाढ सावध असत आणि त्या सावतामध्ये रखमाबाई आपल्या कल्याणा बोलवते आणि राणीला सांगते राणी आतापर्यंत बोलणं माझ्याकडे झालं आहे, परंतु एकानंतर माझ्याकडे त्रास आला नाही, माझ्या जीव झाला नाही. आता त्याच्या मुलाची जे मुलं आहे आणि तुझे बाबा आहे त्या मुलांचा आता आई होईल, तुझ्या बाबाची आई होईल आणि त्यात तू सांभाळकर मी तुझ्या भावाची गरज आहे. जोरानं ओळखा करते आणि त्याच्यात रखमाचा होतो. संपूर्ण मात्र जबाबदारी रमायण त्या 6 वर्षामध्ये स्वीकारली आणि कामाला लागली. भिक्खू भोसलेला मदत तर होती. भिक्खू भोसले सांगतो, बाबा तुम्ही हवे नका, तुम्ही मग हवे नका, मी सरळ समाज लागली, तुम्ही काय होणार, मी बाळाचं होणार, मी त्यांचं काळजी घेणार, तुम्ही बाहेर काळजी बोलणार. परंतु रखमाच्या दुःखाने भिक्खू भोसले एवढं दुःख होतं, एवढं सत्य होतं की त्यांच्या पायाला त्यांचं बोलतोय चालत नव्हतं, एकदम त्यांच्या पायात होते, त्यांची छाती दुखत होती. असं करता करता जेव्हा पाटायचे मछली पाटायचं येतात आणि येताना त्यांना एक असा मोठा कळप छातीला घरी येतात आणि राणीला आवाज येतात, राणी 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 बाळी येताना राणीला सांगतात तुझे काय राणी तुझ्या आईने आम्हाला तुझ्या स्वाधीन केलं होतं, तुझं स्वाधीन केलं होतं की याची जबाबदारी तुम्हाला पार पाडायची करायची. मी आता खूप थकलेलो आहे, माझ्या चालायला हात होत नाही आणि भिक्खू भोसले आपल्या हातावर हात ठेवून कर दाखतात आणि राजाला सांगतात की राणी बाळ आहे, गौरा आहे, शंकर आहे आणि तू आहे, आता तुझ्या बाळाची आई होईल आणि माता होईल
दुःख डोक्या हात उचलतात, रमाईचा डोक्या हात उचलतात, खाली पडतो आणि दुःख डोक्याचा मृत्यू होतो. यावेळेस मात्र रमा अजिबात रडत नाही. रमा बाबांना बघते आणि आपल्या मुलाच्या हाताने ते विचार करतो की लहानपणी कोणाच्या वेळी बरो नाही असं म्हणून रमा आपले दोन्ही हात आणि या दोन्ही माणसांनी रामीला अंतर्मुख केलं होतं. रामाने शब्द सुद्धा रडली नाही. अशातच कालांतराने करून मामा वैकुंठर आणि त्यांचे पिते ते आले. बातमी काढल्यानंतर त्यांनी अंतिम कार्यक्रम पार पाडला आणि अशा जवळ शंकरला भूक लागते. शंकरला आईच्या आठवण येते. आता सध्या काळात आपण बिस्किट आहे, मॅगी आहे, दूध आहे, आपल्याकडे भोपळ नाही आहे, पण तुमच्या छोट्या गावामध्ये त्या गडद गावामध्ये त्या काळात कशी परिस्थिती आपण विचार करा. फक्त भाताची पेस्ट. शंकर म्हणतो मला मला आई पाहिजे माझी, मी जेवणार नाही. तेव्हा रामू म्हणतो बाळा आपल्या आई खूप लांबच्यापर्यंत गेलेली आहे, तुझं पोटभर नाही जेवला तर आपल्यावर येणार नाही. असं त्या मृत साखर म्हणून त्या शंकरला रामूनं भाताची पेस्ट आणली, लहानचं मोठं केलं. त्या काळाक्रमात पोट झाली, घोसाळ झाली आणि संकट घालून आपण स्वीकारले आणि बाळाला पोटभर चालत होते त्या काळात. तेव्हाच रमाईला भाषेतलं स्वीकारलं होतं. कार्यक्रम मामा काका येतात आणि विचार करतात 4-5 दिवस आपण करायचं काय करणार. या मुलांपर्यंत डोक्यात शब्द आले नाही, त्यांना काहीही झालं नव्हतं. काय करणार तर त्यांनी विचार केला आतापर्यंत दोन्ही बाळांना घेऊन मुंबईला जायचं आहे. रामी एखाद्यात गंगा आहे, एखाद्या शंकर आहे आणि पाठीवर गंगा आहे पत्राचं. रमाई पाणी ओळखपासून फाळ असते मला बागडतो अशा मोठं फळ टाकलं होतं, कुठे टाकणार, कसं टाकणार, तिच्यावर पुढे काय होणार आहे, असं गरम प्रकारचं कुठे जाणार आहे, काय विचारलं काय होणार आहे, कसं होणार आहे, काही मजा आहे भावंड पुन्हा होणार आहे असा विचारत रामू त्याच्यासोबत येतात आणि कार्यक्रम आज तर कोणालाही मामाला प्रिय आहे, काकाला प्रिय, पण मांडला सुद्धा त्या बाळाची वस्तूच आहे. परंतु रमाई आणि घरी आल्याच्या नंतर आपल्या पाठीवरचं बोटं बघत होतात, स्वतः आतले जातात, पाणी पितात आणि पाणी पिल्याच्या नंतर सर्वांना पाणी देतात. जी मुलगी नावाला चुलीवर स्वयंपाक करते ते मुलगी उत्कृष्ट करेल आपल्या मानवीच्या घरामध्ये सुंदर प्रकारे सर्वांना आकर्षित करते. याला कारणीभूत त्या राणीचा स्वभाव. राणी जसं वाढत होती, कोणाची सेवा करायची होती, ते मामाचे मुलं काकाचे मुलं राणीला रांगण द्यायचे, सर्वांना फळ द्यायचे, समृद्ध राणी. अशातच मामाला आणि वडिलांना आपलं रमा मोठी झालेली आहे. रमाचं वयाचं वय झालेलं आहे आणि रमाचं आता आपण लग्न केलं पाहिजे. पण आपण अनाथ पोर आहे, एकताला व्हावं अशी आपली इच्छा आहे. पण कसं होणार, काय होणार, लोक प्रयत्न करतात आणि रमाईसाठी बोलणं सुद्धा लागतंय. तिथे सगळ्यात चालू रामजी बाबा यांचा मुलगा दिला लग्नाला शिक्षण चालू असतं आणि रामजी बाबा मुलाकडे सांगतात की आता आपण मुलाचं लग्न केलं पाहिजे. मुलाच्या म्हणतात कितीच आहे, जर शिक्षणाला काही अडचण येत नसेल तर त्यांना आपण लग्न करून घेऊ शकतो. रामजी बाबाला 2 मुले बघितले होते. रामजीने विचार केला की माझ्यामुळे अशी मुलं आहे त्याला शिक्षणापासून दूर ठेवणार नाही, शिक्षण रद्द करणार आहे. अशा 2 मुली रामजीबाबाला बघितल्या. त्यांना असं माहिती आहे भारताच्या चाळीमध्ये रामजीबाबाच्या चाळीमध्ये जातात. त्या ठिकाणी मामा वयाचा काका असतात. दोघांशी बोलतात आणि सांगतात की माझा बुवा शरीराची मजबूत आहे, गोरा पान आहे, सुंदर आहे आणि 5 चालण्याला सुद्धा नव्यानं चिकत आहे आणि माझा लग्नाचा विचार आहे.
मामा आणि मुलीचा पासा म्हणजे विचार करतात आणि त्याचा मुलगा विचार नववी पास संपूर्ण भारतातला सुशांतला मुलगा नववी पास झाला तो रमाचं लग्न झालं मागणी घालतात तो खूप आनंद येतात त्यांना खूप आनंद येतो आणि मुलगा हो साहेब थोडे तर म्हणतात तुमचा मुलगा खूप शिकलेला आहे परंतु रामजी अजिबात शिकलेली राहुल अनाथ आहे तिच्या लहानपणीचे मुलं आहे ते खूप दुःखात आहे ती खूप कष्टी आहे त्याच्याकडे असं अनाथ शब्द आहे तो रामजीला टप्प्याल रामजीला राहिला रामजी बाबाने साताच्या पुढे काढले आणि रामजीच्या हातामध्ये ठेवली रामजी बाबाला वंदन केलं साचा नमस्कार केला आणि जागता म्हणून घरी रामजी बाबा आणि घंटाला पकडला त्याला सांगितलं ही बातमी भायखळ्याच्या चाळीमध्ये आणि गडद चाळीमध्ये वायकाचे कोणत्यामध्ये भिलाचं लग्न काय अमृत आहे लोकांची तयारी जोरदार करून झाली तर त्याच्यात संकट ओढायचं आणि ते पंचायत संकट ते लोक म्हणतात पंचायतवाले की रामजी बाबाने चूक केलेली आहे आम्हाला न्याय पाहिजे रामजी बाबाने आमच्या 2 मुलं बघितल्या ते दोन्ही मुलींमध्ये आणि पंचायत लोक आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे काय नाकारण्यास त्याचा मला उत्तर द्यायचं आहे रामजीबाबा म्हणतात की काही हरकत नाही तुमच्या मुली नाकारलेल्या आहेत त्याचं कारण तुम्ही बघा ज्या मुलीची निवड केलेली आहे तुमच्या मुली सुंदर आहे तुमच्याकडे देखणे आहे तुमच्याकडे विवाद आहे परंतु ज्या मुलीची निवड केलेली आहे ते अनाथ आहे तिला आवडली नाही आहे म्हणून ती निवड केलेली आहे जर जो तुम्ही पंचमान दंड देता तुम्हाला मान्य आहे परंतु आता चुकीचा आपल्या काढू नका तुम्ही मुली हा नाकारला म्हणून राणी अनाथ आहे म्हणून तिचा स्वीकार केलेला आहे रामजीबाबा पाचवे दंड भरतात आणि लग्नाची तयारीला लागतात लग्नाची तयारी करताना लग्न कुठे लग्नातच रामजीबाबा करतात लग्नाचं ठिकाण करते बाहेर जायचं मच्छी मारण्याची भाजी मारते संध्याकाळी मच्छी मारते भाजी मारते बंद होते अशा वेळी साप्तकार होते आणि समुद्राचा ते 5 वर्षे बसल्याचे त्या समुद्रामध्ये एका बाजूला आणि एका बाजूला आहे दोघे जण मंदिरात आलेले आहेत मामाने मागे काका काकी रामजी बाबा पूर्ण पंबा मुंबई त्यावेळी लग्न होत असताना बाबासाहेबांच्या घरामध्ये घ्यायला लागतात कारण की बाबासाहेबांना तेव्हा आईच्या ठरले कारण की बाबासाहेबांची मुंबई सुद्धा 6 वर्षात पूर्वी होती तिथे रमायचं घर सुद्धा आठवत माझी आई घेऊन मिळते तर हे सुख पाण्यात लागले तर त्याला किती झाला असता अशा रमत सुद्धा असतात आजपर्यंत अशा ठिकाणी आता आपण लग्न करतो हॉलमध्ये बंधूचं पाठ येतो खूप चांगला खर्च करतो मच्छीमारमध्ये झालं अशा घाणीवर लग्न झालं किंवा पावसाळा सुद्धा आम्ही आत्महत्या झालं आणि संपूर्ण मच्छीमाराचे दूर झालं अशा पद्धतीने लग्नाला मच्छीमारून पार पडलं आता लोकांनी आवाज दिला तर चला सकाळी मार्केट चालू होणार आहे आता तो दिवस आहे अशा गडद चालू होतात आणि तेव्हा तुळजा त्यांनी दरवाजा आवडला आणि सांगितलं की आता तुम्हाला नाव घ्यायचं आहे आता नाव घ्यायसाठी नवीन पाहिजे आई पाहिजे मोठं नाव कोण कधी ऐकलं तर तुम्ही काय नाव घेऊ पण रमाई म्हणतात पानात पान तुळजाचं पान आणि रमाचं देवाच्या डोळ्यात रमाचं छान तेव्हा म्हणतात आणि घाट सुद्धा रमाईनं बाबासाहेबांचं पहिलं आणि शेवटचं नाव घेतलं ते तेव्हा घेतलं त्याच्यानंतर आयुष्यामध्ये रमाईनं बाबाकडून कधीही आपल्या तोंडावर आणलं नाही किंवा घेतलं नाही एकच नाव होतं रमाई तिथून रमाईच्या जीवाच्या प्रवासाला सुरुवात झाली रमाईच्या जीवाचं एक नवीन भर लागला आता रमाई रामदेवाची सून झाली होती सुमेधाराची सून झाली होती अमृतची सून झाली होती रमाई म्हणजे दुसऱ्या ज्याच्याप्रमाणे पाऊल ठेवलं होतं चालू असता आले संसार चालू होता आणि तोच दिवस रमाई खिडकीमध्ये असतात बाहेर रडतात असं बघतात बाहेर बघतात ते दूरदृश्य बघतात रामदेव बाबा आणि रामदेव विचार करतात की रमाला काय झालेलं असेल तर रमाला काय झालं तर बाबा रामदेव लगेच लक्षात येतं की आता रमा
रामाचे जे भाऊ बहीण आहेत ते त्यांच्या मामाकडे आहे. दुसऱ्या दिवशी रामदेव जातात आणि त्या मुलांना घेऊन येतात. बाहेर येतात आणि दोन वाजवतात तेव्हा म्हणतात रामा रमा रमा असा आवाज येतात. तेव्हा रमाई कुठं बाहेर येतात बघतात त्या साईडला गौर आहे, दुसरा सेंटर आहे. ते ऐकून रमाई पटकन रामदेवाच्या डोक्यात पाय लेखत होत म्हणतात की कोण म्हणतो बाबा मला एवढं नाही आहे, मला तुम्ही माझ्या एवढं आहात कारण की माझ्या भावनाची तुम्हाला भेट पण दिली. तर रामदेव म्हणतात तुला नुसतं भेटच पण दिली नाही तर आता हे गौरावर सरकार काय सुरू असते तुला जवळ असतील असं म्हणून रामाई खूप आनंद होतात, ध्यान होतात. त्या भावांना जेवण खाऊ घालतात आणि त्याला जेवण देतात. दिवसामध्ये दिवस जातात. एक दिवस बाबासाहेब अभ्यास करत असताना रमाई डोंगराची चटणी भाकर घालतात आणि बाबासाहेब जातात. बाबासाहेब पुस्तक वाचत असतात, जेवण होतात रमाई आणि बाहेर येतात. बाहेर आल्याच्या नंतर काय प्रमाण म्हटलं तर बाबासाहेब पुस्तक वाचत जेवण कसं आहे. मग रमाई म्हणतात बाबासाहेबांना या पुस्तकात असं काय लिहिलं आहे की तुम्ही जेवण सुद्धा करत नाही. बाबासाहेब म्हणतात तुला काय करणार आहोत, काय लिहिलं आहे. नाहीतर काही मला कळत नाही काय लिहिलं त्यापासून लिहिलं आहे का की नवऱ्याने बायकोकडे जेवणाकडे मुलाकडे बघू नये असं काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये. बाबासाहेब सुनर्थ करतात आणि भोजन करतात आणि म्हणतात की रामू तुला शिकलं पाहिजे. अहो साहेब मी कसं काय शिकलाय. तेव्हा बाबासाहेब म्हणतात की असं बोलू नकोस. क्रांतिबा फुलेंनी महात्मा फुलेंनी क्रांतिबा फुलेंनी साहित्य गायला जमिनीची काठी केली आणि काठीची पेन्सिल केली, शाळा शिकवली. त्या मात्र वेळा किती प्राध्यापक झाल्या, डॉक्टर झाल्या, वकील झाल्या आणि त्यांनी त्यांना शिकवलं असं पाहिजे. तुला तर शिकवलं लोक मला काही बोलणार नाही, तुला काय बोलणार नाही, पण लोक जेव्हा तू भाग असेल तेव्हा लोक काय म्हणतील की बाबासाहेब शिकवलं शिकवलं आहे. रमायला डॉक्टर करताय रमायला हो शिकणार तर खरंच आहे परंतु तुमच्याकडूनच शिक्षण घेणार. तेव्हा रमाई बरोबर असतात. असं करता रमाई शिकतात आणि रामजी बाबासाहेबांचा सत्कार करतात. तेव्हा रामजी बाबासाहेबांना बुद्ध चरित्र हे भेट देतात. ते पुस्तक घेतात आणि ते रमाई देतात रामजी बाबा आणि म्हणतात की रामू घेऊया. रमाबाई पूर्ण एक तास पुस्तक वाचलं आणि संपूर्ण जैन चरित्र रामदेवाला सांगितलं. तिथे सुरुवात झाली आणि एक दिवस 12/12 त्या घरामध्ये जीव पैदा होतो. एक बाळ जन्माला येतो. बाळ जन्माला येतो आणि जवळ घरामध्ये की परत बाळ आता रमाई आई झालेली आहे, बाबासाहेब बाप झालेला आहे, रामदेवा आजोबा झालेला आहे. घरामध्ये आनंद उत्सव होते. तेव्हा दोन पल्ला म्हणतात. 50 खोलीमध्ये बाबासाहेब अभ्यास करतात. अशातच बाहेरच्या बाहेरच्या आनंद म्हणतात की बाळाचं नाव काय ठेवायचं, नाव काय करून राम ठेवा, लक्ष्मण ठेवा, गोविंद ठेवा, अंत ठेवा, गणपत ठेवा असा विचार करतात. आणि बाबासाहेब आवाज येऊन बाहेर येतात. काय गडबड चालू आहे, कशी गडबड चालू आहे, काय नाही बाळाचं नाव काय ठेवायचं असा विचार चालू आहे. बाळाचं नाव काय ठेवायचं म्हणून तुम्हीच ठेवा, तर नाही तुम्हीच ठेवा. तर तेव्हा बाबासाहेब म्हणतात की महात्मा फुलेंनी एका ब्राह्मणाचा मुलगा दत्तक घेतला त्याला यशवंत होतं आणि त्यांना मी गुरु मानतो. आणि जे शाहू महाराज आपल्याला मदत करा शिक्षणासाठी शिक्षण देतात त्यांचं नाव सुद्धा यशवंत घाडगे आहे. आणि अशातच रामदेव बाहेर बसले असतात. रामदेव बाहेर बसले असल्यावर एक पोस्टर येतो आणि पोस्टरमन त्यांच्या हातात एक पत्र देतो. पत्र देऊन रामदेव पत्र वाचतात आणि म्हणतात भिवा भिवा तुला हिरवेला काय बीएड परीक्षेमध्ये गौरव यश मिळालेला आहे. बाबासाहेब बघतात म्हणतात की गौरव यश मिळालेला आहे. यशवंत 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 म्हणून बाबासाहेब म्हणतात आसपासच्या मुलाचं नाव यशवंतच ठेवलं. तेव्हा बाबासाहेबांचं मुलाचं नाव यशवंत ठेवलं मिळालं. मुलाचं नाव यशवंत ठेवलं म्हणून लहानचं मोठं वध झालं. आणि लगेच 2000 बाबासाहेबांनी शहराच्या जागेवर प्रसिद्ध घेतली होती. बाबासाहेब 2000 नौकेसाठी गेले आणि तिकडून पाहायला
बाबासाहेबांना हे रामजीभाई तरबे बरोबर नाही, तुम्हाला घरी यायचे. बाबासाहेब त्यावेळी करतात भारतात बोलतात आणि सुरतमध्ये उतरतात, कारण ते रामजीभाईला भेटायला आवडते. मिठाई खायची विचारतात तेव्हा मिठाई खायच्या गडबडीमध्ये बाबासाहेबांची गाडी चुकून जाते, गाडी म्हणून जाते. बाबासाहेबांची कोण जाते शिसळ गावाला. दुसरी गाडी येते, बाबासाहेब तिथं घेतात आणि आपल्या डबल चालू खूप लोक जमलेले असतात, भयंकर लोक जमलेले असतात. ते बघून बाबासाहेब विचार करतात की काय झालं असतं, जसं लोक काय जमलं सकाळी. बाबासाहेब साहेबला बॅग ठेवतात आणि आतमध्ये येतात. लोक त्यांना धुवा आले धुवा आले धुवा आले. रामजी बाबाचे डोळे फिरतात, पडलेले असतात. अशा त्यांना आवाज येतो पाण्यावर भिवा आला, म्हणतात भिवा तो आलाय, कशी तब्येत तुम्हाला काही होणार नाही. परंतु रामजीबाबा म्हणतात की भिवा आता म्हणजे प्रकृतीला साथ देत नाही, तुला या 9 कोटी भारतातील लोकांचा उद्धार करायचा आहे, तुला खूप शिक्षण मिळायचं आहे, तुझं शिक्षण खूप बाकी आहे, तुला लोकांना मुक्त जायचं मुक्त करायचं आहे, तुला शिकलं पाहिजे, तुला शिकण्यासाठी बळ येईल आणि ते शिक्षण म्हणून रामजी बाबाची देव मुक्त होतो आणि संपूर्ण घराची जबाबदारी तेव्हापासून रमायला येते. अशातच जे बाबासाहेबांचं घर चालले होते रामजी बाबा, त्यांना पेन्शनच होतो, त्याच्यापर्यंत घर चालू होतं. परंतु अशा काळात काय काय करा कसं करा लगेच बाबासाहेबांचा पुढचा विचार होतो. शिक्षण जाण्यासाठी अमेरिकेला PhD करण्यासाठी बाबासाहेब विचार करतात आणि लगेच 5-6 महिन्यात बाबासाहेब PhD करण्यासाठी अमेरिका जातात. तेव्हा रमाई बरोबर असतात. बाबासाहेब अमेरिकेला जातात आणि आपण शिक्षण चालू करतात. शिक्षण चालू करत असताना इकडे रमाई बरोबर येतात. रमाईला रमेश नावाचा दुसरा मुलगा होतो. रमेश नावाचा दुसरा मुलगा होतो आणि बाळाकडे शिक्षण घेण्यासाठी असतात आणि अशा वेळेला त्या बाळाचा 1 वर्षानं मृत्यू होतो रमेशचा. बाबासाहेब रमाई बाबासाहेब पत्र लिहितात ते प्रिय मुलगा आणि आंबेडकर साहेब आपली पत्नी रमाई पत्राद्वारे की तुमचा रमेश वाचू शकले नाही, मला क्षमा असावी, परंतु जे काही झेलत आहे तुम्ही एकीकडे या 9 कोटी लोकांची गोष्ट घडण्यासाठी तुम्ही अभ्यास करा. तुमच्या अभ्यासात गोष्टही तुम्ही एकेकाची बोल नका, संपूर्ण दुःख म्हणजे माझं कसं तुम्ही ते शिक्षण लक्ष द्या, शिक्षण करू नका असं म्हणतात. आणि तिथून बाबासाहेब मला सांगतात की रामू धन्य रामू असं म्हणू नको की माझ्या बाजू वातावरण काही राहतात नाही, ते आपण काही करू शकत नाही, ईश्वराची काळजी घेऊ, ईश्वराला काय पाठवू, ईश्वराला लक्ष देऊ असं म्हणतात. आणि पुढच्या बाबासाहेब 1917 मध्ये मुंबईला येतात. परत तेव्हा आल्यानंतर बाबासाहेब सह्याद्री नोकरीसाठी जातात. जेव्हा जातात बाबासाहेब तेव्हा PhD झाले होते. बाबासाहेब PhD आले आणि PhD झाल्यानंतर जेव्हा ऑफिस कामाला जातात तो ऑफिसात चपरासी लांबून माहीत व्यक्त बाबासाहेबांसमोर बाबासाहेबांना पाणीपुरी नाही. बाबासाहेब म्हणतात की अरे मी शिकलेला आहे, मी सुद्धा बोलत आहे, मी PhD झालेला आहे, खरं कार्टून मला पाणी सुद्धा देत नाही. बाबासाहेब विचार करत होतो ज्या ठिकाणी बाबासाहेब राहतात त्या ठिकाणी लोकांना माहिती पडते की बाबासाहेब अस्पृश्य आहे. रात्री बाबासाहेबांच्या रात्री 12 वाजता 10 ते 15 वाजता वेळता येतो. हातात पाठ्या सर्वांना आणि बाबासाहेब तुम्ही रस्त्याला जाऊ नका, तुम्ही अस्पृश्य आहात, तुम्ही रस्त्याला दाखवलेला हातात काही करायला. बाबासाहेब म्हणतात हे बघा मी अस्पृश्य आहे, हा मला दोष नाहीये, परंतु जे हे घटनाकडे ठेवलं त्याच्याबद्दल तुम्हाला काही बोलत नाही, आत्ताच खाली करतो. बाबासाहेब पेटली असतात आणि बऱ्याच दिवसाला येतात आणि अक्षरशः आपल्यापेक्षा रडतात की तेव्हा मी शिकलो, मी PhD केलेली आहे, मी सुद्धा बोलत आहे, मी सांगत आहे आणि हे लोक मला सुद्धा असं वागून देतात तर माझ्या समाजात काय असणार. ते मला संकल्प करतात. 17 सप्टेंबर 1917 संकल्प करतात
की या समाजाचा, या भारतीय लोकांचा, अशा लोकांचा जोपर्यंत उद्धार करणार नाही, जोपर्यंत शिक्षण दार जातीयता नष्ट करणार नाही, तोपर्यंत वाटणार नाही. जर मला कोण नाही झालं तर मी स्वतःला बुडवून देईल. तो संकल्प दिवस आहे. मुंबईला बाबासाहेब आणि मुंबईला येतात. मुंबईला आल्याच्या नंतर बाबासाहेब नोकरी करतात, शेड्यूल पॉईंट नोकरी करतात आणि 6च्या पगार येतो. बाबासाहेब तो पगार घेतात आणि रमाला देतात. रमाईचं मन एवढं पुस्तकांना धावून जातं. रमाई म्हणते आता कशाला तुम्हाला काही करायचं आहे, समस्या बंद झाली, आता घराचं लक्ष द्या. आता आपण याच्यात आता पगार आपलं छान घालणार आहे या 7,000 पगारामध्ये. रमाई पूर्ण पैसे घेतात आणि मंजुळा, गौरा, शंकर, लक्ष्मीबाई, यशवंत, मुकुंदर या सर्वांना कपडे आणतात. या सर्वांना कपडे आणतात. रमाई आणि पूर्ण पैसे खर्च करून टाकतात. आता दिवस जायच्या नंतर बाबासाहेब रामू मला थोडे पैसे पाहिजे होते. रमाई म्हणतात की मी तर पैसे पूर्ण खर्च केले. बाबासाहेब रामू मी तर पैसे कमवण्यासाठी बसलेले, घर जाऊ शकलेले आहे, मला अजून खूप शिकायचं आहे, मला परत इंडियाला जायचं आहे, मला रजिस्टर व्हायचं आहे, मला शिक्षण घ्यायचं आहे. रमाई म्हणतात बरं. तेव्हा मग बाबासाहेब काय करतात की रमाईला दर महिन्याचे फक्त 50 रुपये देतात. 50 रुपये. मग रमाई तेव्हा काय करतात, 50 रुपयाच्या 2 रुपयाच्या 3 पुड्या बांधतात आणि 5 रुपये साईडला बचत ठेवतात. 2 रुपयाचं एक पुढे फळाची 1.5 रुपयाचं घर चाललं. तसा रमाई संकल्प असे काटकसरीने गुण घ्यायचं रमाईचा काटकसर घ्यावा. रमाईनं वेगवेगळे कार्यक्रमानं 50 रुपये तुझ्या प्रत्येक महिन्याला 5 रुपये बॅलन्स ठेवले. अशातच पुढे बाबासाहेबाला पुन्हा जायचं शिक्षणासाठी. बाबासाहेब शिक्षण गेले. शिक्षण घ्यायच्या नंतर तेव्हा रमाई गेले होता. तेव्हा झाला बाळाला गंगाधर झाला आणि गंगाधर लहानपणापासून आजार येशात. रमाई बाबासाहेबांना कसे येतं की साहेब गंगाधर खूप आजारी आहे, त्याला औषध पाणी काढतो, पण तो आरामच पडत नाही. बाबासाहेब पत्र देखील लिहितात की रामू घरामध्ये दागदागिने आहेत ना ते मोड आणि त्यांची काळजी घे, त्याला दवाखान्यात घे. पण रमाई येतात, सोन्याची बांगडी असतात त्यांच्याकडे, ते मागतात, ते बोलतात आणि म्हणतात गंगाधरचा विरोध करतात. परंतु गंगाधर हा जन्मापासून आजारी असतो. असं तर आजारी असतातच रमाईचे पैसे प्रायव्हेट इलाज करतात, पैसे संपून जातात. रमाई तेव्हा एका डॉक्टरकडे जातात आणि गंगाधर समोर ठेवतात. डॉक्टर साहेब माझ्या मुलाला वाचवा, माझ्या मुला तापाने फणफणलेला आहे, त्याला खूप ताप आहे. डॉक्टर म्हणतात तुमच्याकडे पैसे आहेत? नाही. या बाळाचा बाप विदेशात आहे, परदेशामध्ये आहे, बाळ स्वतः शिक्षण होत आहे. जेव्हा परत येईल तेव्हा तुमचं पूर्ण पैसे चुकत करणार. पण तो मॅडम डॉक्टर अजिबात ऐकत नाही म्हणतो मी तुमचा इलाज करणार नाही. अशातच त्या ठिकाणी गंगाधर कष्ट बोलतो. तेव्हा रमाईकडे त्या बाळा झाकण्यासाठी एक कपडा घेतात. रमाई आपल्या साडीमध्ये साडीचा कपडा फाडतात, बाळा लपेटतात आणि समजा दफन करतात. रमाईचा खूप मोठा त्याग आहे. रमाईचे बाबासाहेब कळवतात तेव्हा रमाई बाबासाहेब म्हणतात की रामू जेव्हा आपण औषध देतो तो घ्यायला. परत बाबासाहेब मुंबईमध्ये येतात. मुंबईमध्ये आल्यानंतर तिथून बाबासाहेब पुन्हा भट्टीजी हे करतात. जे बाबासाहेब येतात आणि जेव्हा 19 येतात तर परत बाबासाहेब लंडनला जायचे 1919 मध्ये. कशी झाली? बाबासाहेबांची बाबासाहेबाला तेव्हा मात्र हिंदू रामायणच्या पोटामध्ये असते. बाबासाहेब जातात लंडनमध्ये, तिथे हिंदू पोटामध्ये आहे. बाबासाहेबांची परंपरा आहे शिक्षणाचा सांगणार करून रमाई घर चालणार करून. तेव्हा रमाईनं जो जगताला जसा होता आपल्या आईचा प्रज्ञेचा ते मराठी सुद्धा ओळखतात
गौरव असतात दिवसभर अगोदर घरी आणतात, शेण पाणी आणतात, गौरव विकतात, दुपारी सुकवतात, रात्री विकतात, कोण या आंबेडकर घराला कोणाचे नैतिक असतं वाईट बोलण्याची मेहनत करा, कष्ट करायची, तोंड रमाई काम करायचा. आणि एके दिवशी लक्ष्मीबाई आणि रमाई येतात आपण काम करूया, कामाला जाऊया. रोजचं काम चालू असतं, त्या रोजचं काम करण्यासाठी दोघी जातात आणि तिथे म्हणतात तो कंडक्टर म्हणतो की या काळाच्या गाण्यामध्ये जे हरिण कुठून आलेलं नाही. रमाबाई स्वाभिमान लग्न लक्ष्मीला त्याच्यामध्ये बरोबर नाही. रमाबाई लक्ष्मी हात पकडतात रमाईला डायरेक्ट घरी घेऊन येतात. रमाईचं शील जपून आहे, आपण रमाईच्या शिलाचा गुणधर्म घ्यायचा आहे. बाबासाहेब शिक्षण घेत असताना तेव्हा इंदू रमाई असेल अशा काळामध्ये बाबासाहेबाला मदत करणारी भारतातील पहिली महिला होती की बाबासाहेबांना शिक्षकांनी बऱ्याला पाठवली रमाई. त्या काळात लक्षात ठेवा, भारतातील पहिला महिला आहे की बाबासाहेबांनी बाबासाहेबांसाठी मुलांना पाठवली. अशा काळात रमाईचा काम चालू असताना रमाईचा जन्म होतो आणि हिंदू बाबासाहेबांनी बघितली सुद्धा नाही. हिंदू बाबासाहेब बघितलं नाही. बाबासाहेब मागाई बाबासाहेब 3 मुलांचं मृत्यू झालेला आहे. हे रमाईने स्वतः डोळ्याने बघितलं ना, आपल्याला ते पूर्ण जमलेलं आहे 3 मुलांचं. पुढे बाबासाहेब बैष्णवाची खबर झाली, बाबासाहेब पुढे जायला आहे. बाबासाहेब शिक्षण पुढे जायला, परंतु बाबासाहेब तिथं अध्ययन करून बाबासाहेब खूप पुस्तकं गोळा केली, खूप पुस्तकं. एका बोटीमध्ये बाबासाहेबांच्या पुढे पुस्तकं येतात आणि दुसऱ्या बोटीमध्ये बाबासाहेब होते. परंतु एका बोटीमध्ये पुस्तकं आल्यानंतर रमायला खबर लागते की बाबासाहेबांचे बोट मिळाली. 6 लोक जमा होतात, महिला जमा होतात, रमायला म्हणतात रामू बाबासाहेबांना बोट मिळाली आहे. रामू आई देव बोल. रामू म्हणतात नाही, माझ्या बाबाची शब्द दिलेला आहे, बाबांना शब्द दिलेला आहे की मी असा उद्धार करणार आहे. माझ्या बाबासमोर काही झालेलं नाही आहे. सर्व महिला रडतात, अगं रमा तुला काय झालं, तुला हे येत नाही. बाबासाहेब बोट मिळालेली आहे, बाबासाहेब बोट मिळालेली आहे. रमा म्हणतात नाही, मला काही बाबासाहेबांना काही होणार नाही. बाबासाहेब चुकून घरी येते, मी तुम्हाला दर्शनासाठी जाईल. बाबासाहेब चुकून घरी येते. पण महिला म्हणतात तू पहा कोण, अजिबात रमाई लढत नाही. नंतर दुसरी लोक होते, पहिले पुस्तकाचे बोट मिळाले होते, दुसरे लोक होते तो बाबासाहेब येत असतात. अशा तर बाळा रमायला कशी देतात आणि सांगतात की बाबासाहेब तेव्हा नेते झाले होते. नेते झाले बाबासाहेब खूप मोठे बाबासाहेब समोर येणार होते. तर तुम्ही असं करा, सर्वांना कपडे घ्या, तुम्हाला कपडे घ्या, लक्ष्मीबाईला कपडे घ्या, यशवंताला कपडे घ्या, मुकुंदाला कपडे घ्या, मुंबईला घ्या, देवाला घ्या, शंकरला देवाला कपडे घ्या. बाळा रमाईकडे कशी देतात. रमाई सर्वांना कपडे आणतात, पण स्वतःच्या माझ्या कपड्यात घेत नाही. काय घेतात रमाई, माझे साहेब येतील, बैष्टर साहेब येतील. बैष्टर साहेब कुठे बसणार, बाबासाहेबांसाठी पार घेतणार जेवणासाठी. बाबासाहेब बसणार गोदरला अजिबात नाही. बाबासाहेबांना गादी घेतली रमाई, ते झोपून नाही घेतली रमाईने बाबासाहेबांना, स्वतः काहीच नाही घेतलं. बघा ती त्याग आहे रमाईचं. सर्व लोक कपडे घातले, बाबासाहेब येणार खायला सगळे पटरीवर आजूबाजू लोक बाबासाहेब बैष्णव येत आहेत. आपल्या इथं जेव्हा समुद्र मोठा होतो, अशा तर रमायला सुद्धा वाटलं की मी पण बाबासाहेबांच्या दर्शनातून जावं, कारण की बाईचे बाबासाहेब जाहीर आहे, मला पण तो अंग बघावा. रमा विचार करतात की मी जाऊ तर कधी जाऊया. माझ्याकडे लुगडं आहे ते 2 प्रकारचे लुगडं आमच्या पण शिवलेलं आहे, उद्याचे लुगडं आहे. लोक काय म्हणतील बाईसाहेबांची म्हटली आहे रमाई आणि फक्त मुली आहे, माझ्या साहेबांचा आत्मा नाही, म्हणून काय करावं. रमाईला आठवतं की शाहू महाराज यांनी 1920 मध्ये बाबासाहेबांना फेटातील सत्कार केला होता. तो सत्कारचा फेटा घालावा, परंतु तो सत्कार फेटा केला, तो चला जमा झाला होता. घरी होती. रमाईने तो काळात तांबा घेतला, कोळसा घेतला, त्या तांब्यात टाकला, त्याची हिस्टरी केली. तो लांबीला बरा होता, परंतु आखून होता, आखून होता. अशाच रमाई म्हणतात की आता काय करणार, हाच पर्याय माझ्याकडे. रमाईच्या पेन काढतात, ते फेटा घालतात आणि बाबासाहेबांच्या दर्शनासाठी जातात. 1000 लोक असतात, 100 लोक असतात बाबासाहेबांच्या.
कोणी हात टाकते, कोणी स्वागत करते, कोणी वंदन करते. रमाई माझं डोळे बघतात, विचार करतात रमाई ते काय करावं, कसं करावं. अशातच बाबासाहेब लक्ष द्या, रमाईला शोधतात, बाबा ओळखतात की राम येतातच. काय येतो साहेब, रमाई जातात बाबासाहेबांच्या पायावर झोपत होतात. संपूर्ण बाबासाहेबांच्या पायातून होत आहेत ना असं घेऊन जातात. बाबासाहेबांना खूप असं अनार होते की बाबासाहेब सुद्धा त्या काळात खूप गंभीर होतात, खूप नाश होतात, घरी होतात आणि विचारतात राहून सर्वांनी कपडे घेतले, सर्वांनी नवीन कपडे घातले, तू का कपडे घातच नाही साहेब, मला काय तर नवीन कपडे घेऊन किती मोठा नाव, तुम्ही चांगले कपडे घाला आहे, तुमच्याकडे माझा आनंद आहे, तुम्ही खुश असाल तुम्ही सगळे खुश असणार आहे, मला कशाची कळली नाही. मग काय ते तुमच्यासाठी कपडे घेऊन तू काय घेतलं, तेव्हा मग रमाई फोटो उघडतात आणि बाबासाहेब देतात आणि म्हणतात की हा पाठ तुम्हाला कशासाठी घेतात जेवणासाठी, आणि जे फोटो घेतलेले आहे ते गाडी घेतलेले आहे. अशातच बाबासाहेब त्या काळात आल्यानंतर मी बाबासाहेब वकील जातात. वकील करत असताना 23 मध्ये बाबासाहेब आले. वकील असताना अशा काळात रमाईला गौरव होतात आणि रमाई राजरत्नाला म्हणजे तो 24 मध्ये राजरत्नात जन्म होतो. तो सुंदर वाळ असते, ते सुंदर वाळ असते, खूप सुंदर वाळ असते. बाबासाहेब राजबिंद म्हणतात, हा उद्याचा या देशाचा नागरिक आहे, भविष्यकाळ आहे, राहिलेला स्वप्न पूर्ण करणार आहे. बाबासाहेब खूप प्रेम करतात. रमाई तर राजला बाहेर काढलं होतं, कारण की जर बाहेर काढलं तर माझ्या बाळाला नजर लागेल, पहिल्याच्या बाळांना माझे पिंपले म्हणून माझ्यापासून रमाई तर अजिबात होत नव्हते. बाबासाहेब कामामध्ये व्यस्त होते. अशातच रमाई एक दिवस काम करत असताना बाळाला ताप येतो आणि त्या दिवशी बाबासाहेब कोर्टामध्ये एका मध्यवर्तीसाठी गेलेले असतात. कोर्टामध्ये केस चालू असताना इकडे तेव्हा बाबासाहेब रस्त्यातील सांगण्याची असते. बाबासाहेब तेव्हा वकील करतात. एक राजगोता खूप आनंद संघाला सांगितलं की बाबासाहेबांनी पद्धती खूप खराब आहे. राजगोता बाबासाहेब भेटा झाले म्हणजे बघतायत त्या डॉक्टरच्या जीवनाचा राजगोताला जगन्य वेळ लागली. बाबासाहेब आपल्या खांद्यावर घेतात आणि त्याला मध्ये राजगोता काही होणार नाही, डॉक्टरच आहे, खूप निर्ण आहे, मी आता बाळासाठी काही करू शकत नाही. डॉक्टर असं कसं म्हणताय तुम्ही, माझ्या बाळाचं वाटच लागेल, परंतु बाबासाहेब महाराज काय नक्की माझं बाळ घेऊन आहे. बाबासाहेब अक्षर सुधारतात. किती वेळ सुंदर बोलता या काळी हाळून घेतला. रमाई फक्त जगले लोटतात फक्त खूप राहतात, तिथे बाबासाहेब राहतात. बाबासाहेब आपण थांबत नाही, बाबासाहेब खूप व्याकुळ होतात. अशातच रमाई हिंमत बांधतात की साहेब साहेब ही गोष्ट खरी आहे, तुम्ही तो एकाच वर्ष मुक्त केला आहे, तुम्ही 3 वर्ष मुक्त केला आहे, हे सत्य आहे, आपण अजून राहणार नाहीये. बाबाचा अक्षरशः होऊन विचार करतात आणि अशातच त्याचं अंत्यसंस्कार करतात. आणि बाबासाहेब एका ज्या खोलीमध्ये राजगटाचा मृत्यू झालेला आहे त्या खोलीमध्ये बाबासाहेब बोलत नाही. बाबासाहेबांनी स्वतःला बंदिस्त करून घेतला. कार्यकर्त्याला भेटत मागायचे. जेव्हा लोक पाणी पित नव्हते, 8 दिवस झाले, लोक येतात कार्यकर्ते बाहेर घेऊन जातात काय या. शेवटी रमाई विचार करतात की जो व्यक्ती थांबतो इतर होऊ शकत नाही, तुम्ही थांबण्यासाठी तुम्ही सांगितलं मला, तुम्ही थांबू नका, तुम्हाला समाजाची गरज आहे, तुम्ही घराच्या बाहेर निघा आणि समाजकार्य करा. तेव्हा समजला तुम्हाला जास्त गरज आहे, हे 9 कोटी जनता तुम्हाला सांभाळलीच आहे, तुम्ही निघा. तेव्हा त्या बाबासाहेब परत एकदा कामाला मार्च सत्याग्रह येतो. रमाई बाबासाहेब मदत करतात जाण्यासाठी. मार्च सत्याग्रह येतो तेव्हा रमाई म्हणतात की साहेब आता मी पण तुमच्याकडे येणार आहे. मार्च सत्याग्रह बाबासाहेब म्हणतात तू काय करायचं, तिथं तुमच्याकडे जे लोक असतील ना ते 100-200 लोक असतात, त्यांना मी जेवण देणार आहे, मी पण येणार आहे. मी आता जाणार आहे. रमाई जिद्द करतात, बोकडे बांधतात आणि बाबासाहेब वाट बघतात. बाबासाहेब वाट बघतात, परंतु बाबासाहेबांना माहित आहे की रमाई ऐकणार नाही. बाबासाहेब ऑफिसमधून बाहेर जातात. बाबासाहेब ऑफिसमधून बाहेर जातात आणि बाहेर सत्याग्रह होतो.
सत्याग्रह बाबाचा सत्याग्रह करतात आणि शिवाजी महाराज रायगड जातात. जेव्हा रायगड जातात तेव्हा काही अफवा पसरवतात की बाबासाहेबाला मारण्यासाठी लोक आलेले आहेत, बाबासाहेब किल्ल्यावर गेलेले आहेत, हे म्हणून हे बातमी मुंबईपर्यंत राजगाव बातमी पोहोचते, सॉरी दगडशेठ पोहोचते आणि त्याच्यात बाबासाहेब विचार करतात रमाई तुम्हाला सांगा काय झालं, मला चिंता करतात. तेव्हापासून रमाची प्रकृती खालावत चालली आहे. बाबासाहेब मुंबई राहतात तर गोष्टी म्हणतात सहस्रबुद्धे बाबासाहेब रमातीमध्ये खराब आहे, रमाती घरी जा. बाबासाहेब सहस्रबुद्धे मला कोल्हापूरला टेस्टसाठी जायचं मला पोटात हजर राहिले नाही, मी कसं जाणार, मी पहिले ना कोल्हापूरला जाणार, कोल्हापूरचे केस काढणार, कोर्टाचे वृत्त घेऊन येणार. बाबासाहेब तसेच कोल्हापूरला पसंत जातात आणि कोल्हापूरचे केस कोण तसे रमायला म्हणतात. रमायला म्हणतात बाबासाहेब तुम्ही मस्त गेले ते साहेब म्हणतात काय नाही उभा मला तुम्हाला विचारताय, मला घरी जाईल म्हणता वेळच नाहीये. एक दिवस बाबासाहेब हे पुस्तक वाचतात. रमाई म्हणतात की बाबासाहेब पुस्तकात तुम्हाला लक्षात घ्यायचं पण लक्ष द्यावं नाही, घरात काय लागतं काय लागत नाही हे रमाईचं वाक्य ऐकून बाबासाहेब येतात. भजनाच्या दिवशी 5 पेंडा घेतात भाजीच्या, 100 त्या बेंडाच्या कांड घेतात आणि बटाट घेऊन लक्ष्मीबाई म्हणतात की साहेब हे भाजी खराब होणार आहे, आपण 200 खाणार नाही, एवढी भाजी कशाला. बाबासाहेब म्हणतात की मी घरात मला काही कळत नाही, मी तुमच्यासाठी माझ्यासाठी वेळ नाही, परंतु मला घरातलं काही घेण्याला कळत नाही. तुम्ही माझी मुलगी माझी रमाई माझी लक्ष्मीबाई हे आहेत म्हणून माझं घर चालतंय, तुमच्यामध्ये बिनधास्त काम करतोय, हे तुमच्या मुलीत जे काही बसणार काही नाही, मला पुस्तकाचं महत्वाचं फार जमते, बाकी मला काही कळत नाही. ते ऐकतात आणि बाबासाहेब हसतात. अशातच बाबासाहेबांना 1930 साली 1930 साली गोविंद असतात तेव्हा रमाची प्रकृती नाजूक असते. रमाची प्रकृती नाजूक असते आणि 1930 मध्ये जातात तेव्हा रमाई म्हणतात की मी तुम्हाला पोहोचसाठी येतो बंदरावरती. बाबा कशाला राहणे, तुझी तब्येत खराब आहे नकोस. बाबासाहेब ऐकत नाही रमाई बाबासाहेब जातात. त्या वेळेस बळवंत वराडे बाबासाहेबांना थोडंसं येतात. तिथे येतात रमाई बाबासाहेब आणि बळवंत वराडे चहा पाणी घेतात आणि बाबासाहेब सांगतात की रमाईची तब्येत बरोबर नाही, रमाईला रात्री सल्ला दिलेला आहे की थोडं वातावरण चेंज करायची गरज आहे रमाईला, तर तुम्ही वराडे संख्या त्या रमाईला घेऊन जा. मग वराडे संख्याबरोबर माता रमाई लक्ष्मीबाई आणि मुकंदारेश्वर ते लोक जातात आणि धारावर राहतात. वसतिगृहामध्ये मुलं असतात शाळेतून दहावी राहतात आणि चांगल्या प्रकारे ते मुलं खेळतात शिकतात आणि रमाची प्रकृती बरी होते. 3 दिवसांनी त्या वसतिगृहामध्ये शांतता पसरली जाते. रमा म्हणतात काय झालं, काय शांतता पसरली आहे, रमाची प्रकृती तेव्हा थोडी चांगली होती. काय झालेलं आहे तर काही नाही, ज्ञान नाही मिळालं शाळेला वराडे म्हणतात. रमाईमध्ये समजलं, मला पूर्ण समजलं. रमाई हातातला बांगडा काढतात आणि म्हणतात जा तो बांगडा मोडा आणि मुलांना जेवण द्या. रमाई स्वतः जेवण बनवतात आणि सर्व जेवण देतात. तेव्हापासून रमाई गडपूरची माता झालेली आहे. तिथे रमाईला सर्व लोक माता म्हणतात, रमाईला माता म्हणतात. नंतर पुढे राजासाहेब येतात. 1932 मध्ये पुन्हा अभ्यास होतो. बाबासाहेब धमकीच्या पत्र येतात, रक्ताने माखलेले पत्र येतात. 1930 ते 35 बाबासाहेबांनी संघर्षला लावला मंदिराचा. अशातच बाबासाहेब प्रत्येकाने बाबासाहेबांसाठी रमाई विरोध करतात की बाबासाहेब मला ना विठ्ठल रसायला जायचंय. बाबासाहेब म्हणतात की रामू काही गरज करायची दर्शनाला तिथे गेलं तरी तुम्हाला दर्शन मिळणार आहे का, ते तुम्हाला जायचं करतील. रामाबाई म्हणतात बाबासाहेब तुम्ही संघर्ष कसा नाही केला, 1930 ते 35 संघर्ष कसा नाही केला,
बाबासाहेब म्हणतात मुलांमुळे मी तुला शिकवलं बर्डातलं शिकवलं समजलं कारण मी तुला हेतू केला तुला समानता पाहिजे मला कानावर बसवून फार मोठं व्हायचं नाही मला घर व्हायचं नाहीये मला समानता पाहिजे सगळं शिकवलं बाबासाहेब म्हणतात की रामू अशी मी पहिलं निर्माण करणार आहे जिथे हजारो वतीने डॉक्टर पैदा होतील सर्वांना समानता मिळेल सर्वांना समान न्याय मिळेल हे सगळे तयार करणार आहे की बाबासाहेब वृक्षामुळे आपण निर्माण केलेलं आहे ते हजारो वर्ष जातात लाखो वर्ष जातात निर्माण केलेलं आहे ते सगळं पाहण्यासाठी ठरवलं होतं अशातच काय काय होतं डॉक्टरांची रामाची प्रकल्प एकदम खराब करायला 26 मे 1927 रोजी तो 26 मे 27 रोजी बाबासाहेब बसेला कोर्टाला तिथे गेलेले असतात तिकडे रामायणचे प्रकल्प खराब होते रात्री बाबासाहेब येत नाही यशवंत म्हणतात की आई औषध घ्यायचं आहे आई गरम घ्यायचं आहे परंतु आई मात्र अजिबात काही घेत नाही बाबासाहेब एक वाजता घरी येतात रांगरावरते आणि येतात बाबासाहेब आत्मविश्वास लक्ष बाबासाहेबांच्या गाडीवर असते सर्व लोक जमलेले असतात बाबासाहेब रमाबाईवर बसतात आणि रामू काय झालं तुला रामू काय झालं तुला बाबासाहेब म्हणतात रामू काय झालं तुला रामू काय झालं तुला औषध घेतलीस का पाणी घेतलीस का जेवलीस का तुला जेवायचं आहे तुला काय होणार नाही तू बरी होणार आहेस यशवंत म्हणतात की आईने काहीच न खाल्लेलं आहे असं घेतलेलं आहे असं करता करता बाबासाहेब मला टेस्ट देतात पाणी देतात पाणी पितात बाबासाहेब बोलायला प्रयत्न करतात तेव्हा रुमाल खूप खडलेला असतात 27 मे 1935 दिवस सकाळची वेळ असते आणि बाबासाहेब रमावून तुला काय बोलायचं आहे तेव्हा रमाई म्हणतात की बाबासाहेब तुमच्याकडे वेळ होता परंतु अशी वेळ काढलेला आहे तर मला तुमच्याशी मला कुठे साथ देत नाहीत आहे साथ देत नाहीत आहे माझ्यावर तिथे हल्ला झालेला आहे माझे 4 मुलं काय हे म्हणजे आहे साहेब मी तुमच्याशी बोलू शकत नाही मला एकच तुम्हाला विनंती आहे की माझ्या जगात मुलगा यशवंत आहे याची तुम्ही काळजी घ्या त्याची आई व्हा तुम्ही त्याच्या तुम्ही बाप व्हा त्याला मोठं करा त्याला शिकवा आहे माझी तुम्हाला वेळच विनंती आहे वेळ म्हणता आणि रमणचा हात बाबासाहेबांना सोडतो आणि रमण कृपामध्ये मावळ काही लोक म्हणतात की रमाई स्वागत म्हणून रमणला हिरी चालू झाला हिरी सारी आणा हिरवं ते करा सर्व बाबा काय बोलतात की माझे रामा मनाने संपूर्णपणे बुद्ध अंगीकारलं होतं की मला मोठं राहिलं तुकडा व्हायचं काय दत्तुला कोणती दत्तू व्हायचं राहतो रमेश त्या घरीच्या दिशेने हजार यात्रा जाते वर्णीमध्ये आणि प्रमाण ठेवले जाते आणि त्याच्यावर बाबासाहेब म्हणतात सर्व लोक म्हणतात त्याही मुलाचा अभिनेता काहीतरी मिळाला नकारे गाडी माझ्या रमाला आपलं आयुष्य खूप पंच ठेवलं नकार नाही माझ्या रमाला एवढं करतात आणि एकच कार्य सर्वत्र या संस्थेला धन्यवाद करतो जेव्हा बोलता जय जय